नमस्कार दर्शकों, मैं एमएनएस न्यूज़ में चांदनी पाठक आप सभी का स्वागत करती हूं। इस वक्त आज हम विधान भवन के दूसरे दिन के शीत सत्र में मौजूद है। जैसा कि लगातार विपक्ष हावी हो रहा है सरकार पर और आरोप प्रत्यारोप का दौर शुरू है। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री फडणवीस यहाँ पर मौजूद है और कई बातों पर बहस चल रहा है, कई मुद्दों को उठाया जा रहा है और ख़ास मुद्दा ये उठा है कि लव जिहाद पर और श्रद्धा वालकर के हत्याकांड केस को उठाया गया है और उस पर कानून बनाने की बातचीत हो रही है। उप मुख्यमंत्री फडणवीस ने यह मुद्दा रखा है कि श्रद्धा वालकर जैसे ऐसे कई केस होते हैं तो लव जिहाद पर कानून बनने की ज़रूरत है। और जैसा कि शक्ति कानून है, निर्भया हत्याकांड को लेकर जो कानून बने थे, इस टाइप के कानूनों की ज़रूरत है। तो आज यहाँ पर ये मुद्दा काफ़ी गरमाया हुआ है श्रद्धा वालकर हत्याकांड का। और बीजेपी सरकार ने आरोप भी लगाया है कि जब श्रद्धा वालकर ने रिपोर्ट लिखाई थी तो उसकी एफआईआर तक दर्ज नहीं की गई थी। उस वक्त यहाँ महाविकास आघाड़ी सरकार थी और इन्होंने सीबीआई जांच भी नहीं की और हम इसकी पूरी जांच करवाएंगे, ऐसा उन्होंने एश्योर्ड किया है। श्रद्धा वालकर के हत्याकांड को लेकर उन्होंने लव जिहाद पर कानून बनाने की बात की है और यह काफ़ी श्रद्धा वालकर का मुद्दा जो है वो काफ़ी गरमाया हुआ है। आज समाजवादी पार्टी के अब्बू आज़मी भी मौजूद थे। उन्होंने मीडिया से बातचीत में बताया कि श्रद्धा वालकर का जो केस है उसे धर्म से जोड़ा जा रहा है, उसे धर्म से नहीं जोड़ना चाहिए और ऐसे कई हर समाज में ऐसे लोग हैं। हत्याकांड पर उन्होंने खासकर यही कहा कि इस हत्याकांड को किसी धर्म से न जोड़ा जाए और वे लव जिहाद के कानून को लेकर उसके विरोध में ही बातें की है और उन्होंने लव जिहाद के कानून पर विरोध ही जताया है। जैसा कि अब्बू आज़मी कह रहे थे कि उन्हें श्रद्धा वालकर केस में ये ज़बरदस्ती हिंदू मुस्लिम की राजनीति की जा रही है और हिंदू मुस्लिम की राजनीति नहीं होनी चाहिए। ऐसे समाज में हर तरीके के लोग होते हैं, हर समाज में ऐसे लोग होते हैं, उसे धर्म से जोड़ना ठीक नहीं है, ऐसा अब्बू आज़मी ने मीडिया को बयान में बताया। हाउस में एक कॉलिंग अटेंशन आया था जिसमें श्रद्धा के बारे में बात हुई। ये सब देश के तमाम लोग इस बात को मानने को तैयार हैं कि श्रद्धा की जिस तरह से हत्या की गई ना, तो आफताब के 35 नहीं 70 टुकड़े किए जाएं और तुरंत किए जाएं। ये बिल्कुल माफ़ी लायक नहीं है, परंतु इसको किसी धर्म से जोड़ना बिल्कुल गलत है। अगर मैं कहूँ कि मेरठ के अंदर एक मुस्लिम आदमी था और एक नॉन मुस्लिम हिंदू लेडी थी, उसने टुकड़े किया मुसलमान के और बैग में भर के ले जा रही थी, स्टेशन पे पकड़ी गई वो। तो ये हर धर्म में हर समय में अच्छे लोग भी हैं, ख़राब लोग भी हैं, लेकिन इसको लव जिहाद कहकर जिहाद के नाम को ये लोग ज़बरदस्ती बदनाम करने की कोशिश कर रहे हैं और इस देश में मुस्लिम हिंदू के बीच में तनाव पैदा करने की कोशिश की जा रही है। अभी पिछले दिनों नीतीश राणे ने बहुत चिल्लाया था, ये यहाँ का मामला था ये अमरावती ज़िले का। वहाँ पे अमरावती के पास एक लड़का था जिसका नाम था इरफान और लड़की थी खुशबू। इरफान ड्राइवर था जो 9th क्लास पढ़ा हुआ है, खुशबू लड़की है जो बीएससी पढ़ी है। मैं इसकी तह तक गया हूँ, सच्चाई सबको मालूम है, लेकिन इसको हिंदू मुस्लिम बनाया जा रहा है। खुशबू लड़की हिंदू थी, इमरान मुस्लिम था, दोनों में 5 सालों से आना जाना था, 5 सालों से मोहब्बत थी और ये कोई नई बात नहीं है। हज़ारों मुस्लिम लड़कियां हिंदुओं से शादी की हैं, मैं नाम गिना सकता हूँ। हज़ारों हिंदुओं ने मुस्लिमों ने हिंदुओं से शादी किया है। 18 साल की उम्र के बाद कोई भी कहीं जाकर शादी कर सकता है। तो ये 5 साल तक मोहब्बत थी, लड़की भी लड़के घर आती थी, लड़का भी लड़के घर जाता था। लेकिन जिस दिन इन्होंने शादी किया और समाज के वो लोग जो हिंदू मुस्लिम को बांटना चाहते हैं वो आज बहुत दनदनाते फिर रहे हैं, पूरे देश में जो चाहे कर लेते हैं। वो लोग उस लड़के के घर पे गए और लड़के के बाप को भाई को दबाव डाला कि बुलाओ उनको वहाँ से। वो बुलाए गए तो लड़की को ये दबाव डाल दिया गया कि तुम ये कह दो कि ये लड़का हिंदू बन के शादी किया है, मैं नहीं जानता था ये मुसलमान है, और ये मामला इतना उठाया गया। सच्चाई अगर मालूम की जाए तो ये गलत बात है। ये इस तरह की बातें लाकर हिंदू मुस्लिम में जो बंटवारा किया जा रहा है ना, वो बिल्कुल ठीक नहीं है
और लव जिहाद जो लफ्ज़ है, मैंने कहा उप मुख्यमंत्री से, डिप्टी चीफ मिनिस्टर से कि लव जिहाद पर मैं आपको कई सौ किताबें दे सकता हूँ, जिहाद के ऊपर, लव जिहाद नहीं, जिहाद के ऊपर कई किताबें दे सकता हूँ। और जिहाद इज़ ए वेरी रिस्पेक्टेड लफ्ज़, आप इसको इस तरह से इस्तेमाल मत कीजिए। पूरे देश में मैं मीडिया से पूछता हूँ कि कौन सा संगठन है या कौन सा मुसलमानों का संगठन है जो चिल्ला चिल्ला कर ये कहता हो आओ हिंदू की लड़कियों से शादी करो, इनको मुसलमान बनाओ, मुझे एक दिखा दो। लेकिन मैं आपको एक नहीं 50 जगह दिखाऊंगा कि एक समुदाय के लोग खुलेआम कहते हैं कि हम 2100 जोड़े मुस्लिम लड़कियों के बेटी बचाओ और बहू लाओ के नाम से मुस्लिम लड़कियों को लाएंगे, उनको हम हिंदू बनाएंगे और जो करेगा उसको 2000 रुपया दें, 2 लाख रुपया देंगे। खुलेआम कह रहे हैं। उसके बाद बदनाम मुसलमानों को किया जा रहा है। इस तरह की चीज़ें लाकर हिंदू मुस्लिम को टकराव करने की कोशिश की जा रही है। अभी आज भी मैं कहूँ कि नाजिया आरिफ शेख 16 साल उम्र उसकी है, वैभव किशन राव के ऊपर कंप्लेन है। यह है चंदूर रेलवे में अमरावती में 28/5/22 से कंप्लेन हुई है। आज तक लड़की नहीं मिली। लड़के को लाने के लिए कुछ दबाव नहीं डाला जा रहा है। लेकिन अगर यही लड़की हिंदू होती और लड़का मुस्लिम होता तो लोग जाकर पुलिस स्टेशन में बैठते, लड़के के घर वालों को मारते और एक दिन में हाजिर करा देते। लेकिन आज ये गरीब है और माइनॉरिटी के लोग हैं, बेसहारा हैं। इसकी लड़की को इतने 28/5/22 से आज तक हाजिर नहीं किया जा रहा है। दूसरा मामला सुमैया 15 साल की लड़की, विपिन जायसवाल के ऊपर कंप्लेन है। 14/5/21 से मानखुर्द पुलिस स्टेशन मुंबई में लड़की गायब है और ये कहा जा रहा है, लड़के के घर वाले कहते हैं कि लड़का किसी कंपनी में काम करने गया है। कहते हैं हम किराया देते हैं आपको, लड़के को बुला दो, हमारे खर्चे में बुला दो। अगर लड़का लड़की को नहीं लेकर गया है, जिस दिन से लड़की गायब है उस दिन से लड़का भी गायब है। लेकिन आज ये हो गया 14 मई 2021 से गायब, आज तक लड़की को हाजिर नहीं किया गया। लेकिन किसी को इसकी चर्चा ज़रूरत नहीं है। लेकिन अगर ये समुदाय, अगर ये लड़की हिंदू की होती तो 3 दिन में मसला हल हो जाता। ये इस देश में हो रहा है, ये देश के लिए बहुत हानिकारक है। लव जिहाद नाम की कोई कमेटी नहीं है। ये ज़बरदस्ती हिंदू मुसलमानों को लड़ाने का काम किया जा रहा है। मेरी मांग है कि इन चीज़ों को ख़त्म किया जाए। अब एक कमेटी बनने जा रही है जो इनको सुपरवाइज़ करेगी, चेक करेगी कौन सा क्या है। देखिए 18 साल की उम्र के बाद कोई भी शादी कहीं कर सकता है, अपनी मर्ज़ी से कर रहा है। जो श्रद्धा का मामला था वो शादी ब्याह का मामला नहीं था, वो लिविंग रिलेशन का मामला था। श्रद्धा बगैर शादी के उनके साथ रहती थी, जो 18 साल की उम्र के बाद अलाउ है कि वो किसी के साथ रह सकता है। तो इसको लव जिहाद कह करके लोगों को दिशा भूल करना और आपस में भाईचारगी को ख़त्म करना, मैं समझता हूँ ये इस देश में नफ़रत फैलाकर जो लोग सत्ता में बैठे हैं ना, इसका सहारा लेकर अपने वोट बैंक बढ़ाना चाहते हैं और हिंदू मुस्लिम गंगा जमनी तहजीब को बर्बाद करने की कोशिश कर रहे हैं। देखिए ऐसा ना, देश में कानून बना हुआ है, देश में कानून है, उस कानून को लागू कर दो अच्छी तरह से। उस कानून में किसी मंत्री, किसी सोर्सफुल आदमी के दबाव से कोई कंप्लेन ना हो, कुछ ना हो, इंसाफ अगर हो जाएगा, मैं समझता हूँ देश का कानून, डॉक्टर भीमराव अम्बेडकर का कानून बनाया हुआ बहुत काफ़ी है। अगर एक कमेटी बनाई जा रही है तो लिख लो क्या इस कमेटी में होगा। इस कमेटी में यह होगा कि अगर कोई मुस्लिम लड़के ने हिंदू से शादी कर दिया तो उसको बहुत ज़बरदस्त उसको तकलीफ दी जाएगी, मारा जाएगा, पीटा जाएगा। और कोई हिंदू लड़के ने मुस्लिम शादी कर दिया उसको इनाम दिया जाएगा और ये पर्दे के पीछे होगा। ये तो अच्छा है ना, कमेटी बनी, सरकार ने कमेटी बनाई है उनकी सुरक्षा के लिए। फिर आप किसकी सुरक्षा के लिए? सुरक्षा के लिए, सिर्फ और सिर्फ नॉन मुस्लिम सुरक्षा के लिए। मुसलमानों की सुरक्षा के लिए कोई कमेटी नहीं बनती। इसको मैं आपको जवाब दे रहा हूँ, आप मुझे मत बताइए। आप ये कमेटी जो बनी है ना, इसमें अगर कोई मुसलमान लड़की से शादी कर देगा तो उसमें कुछ नहीं होगा जो होना। और अगर किसी हिंदू ने मुसलमान से शादी कर दिया ना तो उसको सब मदद दी जाएगी। ये नहीं होना चाहिए। कमेटी अगर बन रही है ना, ये धार्मिक कमेटी है, इसमें धार्मिक लोगों को लीजिए, हर जात धर्म के लोगों को लीजिए और इंसाफ कीजिए सबके साथ। मैं समझता हूँ मैं इस कमेटी का वेलकम करूँगा। आपने अभी बोला 50 तो ऐसे संगठन है, हिंदू संगठन जो बोलते हैं। हैं, आपने अभी अपने वक्तव्य में बोला कि 50 हिंदू संगठन जो है जो बोलते हैं कि मुस्लिम लड़कियों से शादी करो हम इनाम देंगे। क्या नाम है उन लोगों का? थोड़ा मैं क्या नाम बताऊँ? मैं नाम फैला के नफरत नहीं करना चाहता हूँ। और मैं आप जानते हैं अच्छी तरह, मीडिया के लोग हैं। आप उन्होंने अलीगढ़ में मंच लगाया और धर्म परिवर्तन करो। उन्होंने कबाड़ी लोग आगरा में बैठे थे, उनको ले जाकर के ज़बरदस्ती कह दिया कि ये हिंदू हो गए। ये रोज़ कर रहे हैं। हाँ, ये रोज़ कर रहे हैं। देश में कानून है ये, लेकिन ज़बरदस्ती किसी को नहीं किया जा सकता और ये रोज़ हो रहा है। आप जानते हैं अच्छी तरह से
कि बेटी बचाओ बहू लाओ के नाम से कहा जा रहा है कि मुस्लिम लड़कियों से शादी करो और उनको धर्म परिवर्तन करो। लेकिन मैं पूरे मजमे के साथ कहता हूं कि एक भी मुसलमान कमेटी दिखा दो जो कहता हो कि हिंदू लड़की को लाओ मुसलमान बनाओ, तो मैं आपकी गुलामी करने को तैयार हूँ। इज नॉट पारसी, ही इज बोरी, ही इज बोरी। देखिए इसमें हिंदू मुस्लिम को बोलने की जरूरत ही नहीं है। इसमें हर समाज में अच्छे लोग भी हैं, खराब लोग भी हैं। अच्छा, जो अरेंज मैरिज होती है क्या वहाँ नहीं लड़कियाँ जलाई जा रही हैं? वहाँ भी लड़कियाँ जलाई जा रही हैं, वहाँ भी कुछ हो रहा है। समाज के लोगों को जो है आज जो एकदम बिल्कुल वेस्टर्न कल्चर पे चले गए ना, माँ बाप समाज उनको ज़रा समझाना चाहिए कि भाई जिस समाज में वहीं शादी करो, बगैर शादीशुदा के किसी के साथ मत रहो। तो ये तो हमारा भारतवर्ष का जो है कल्चर रहा है, उस कल्चर को आम करना चाहिए हमें। हाँ, क्या पूछ रहे भाई आप रिजर्वेशन पे? मेरी भूमिका यह है कि कांग्रेस और एनसीपी ने ऐलान किया था कि 5% मुसलमानों को रिजर्वेशन नौकरी में दी जाएगी, लेकिन कांग्रेस और एनसीपी सत्ता में रहने के बाद भी नहीं दी। और हमारे लक्षद्वीप के जवाब में मिस्टर नवाब मलिक ने कह दिया कि हम रिजर्वेशन मुसलमानों को दे ही नहीं सकते, इसलिए कि जब तक पार्लियामेंट में वहाँ पे अमेंडमेंट नहीं होगा, कोटा नहीं बढ़ेगा, उस वक्त तक किसी को रिजर्वेशन नहीं मिलेगा। तो फिर मेरा सवाल था कि फिर कांग्रेस एनसीपी क्या जाहिल थी उस वक्त? क्या पढ़े लिखे लिए उनके पास नहीं थे जब उन्होंने इसको लाया था कि हम मुसलमानों को रिजर्वेशन देंगे? इसका मतलब है ये बेवकूफ़ बना रहे हैं, सिर्फ और सिर्फ मुसलमानों को बेवकूफ़ बनाकर वोट लेना चाहते हैं, ये देना नहीं चाहते। सत्ता में थे तो नहीं दिया, अब सत्ता में नहीं है तो अब इधर आंदोलन भी कर सकते हैं कि भाई बीजेपी से मांग भी कर सकते हैं। ये बेवकूफ़ बनाने की बात है। नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी। राजीनामा दे, राजीनामा दे, मुख्यमंत्री राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे, मुख्यमंत्री राजीनामा दे, राजीनामा दे, राजीनामा दे, मुख्यमंत्री राजीनामा दे। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नाही चलेगी। तेलाचा अपमान करणारा मुख्यमंत्र्यांचा तेलाचा अपमान करणारा मुख्यमंत्र्यांचा नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी। महापुरुषांचा अपमान करणारा सरकारचा, छत्रपतींचा अपमान करणारा सरकारचा, छत्रपतींचा अपमान करणारा सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा। अरे गुजरातला विदर्भाला न्याय न देणारा सरकारचा, धिक्कार असो, विदर्भाला न्याय न देणारा सरकारचा, धिक्कार असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकरी न्याय देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। 50 खोके एकदम ओके, 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 50 खोके एकदम ओके। भ्रष्टाचारी सरकारचा, भ्रष्टाचारी सरकारचा,
कर्नाटक के साथ महाराष्ट्र का विवाद है वो जल्द से जल्द खत्म होना चाहिए और संयुक्त महाराष्ट्र को बनाना चाहिए। देख सकते कि विधायकों ने अपने अपने सर पे जो महाराष्ट्र स्टाइल की जो टोपियाँ होती है वो पहनी है और प्रदर्शन कर रहे हैं। यहाँ पर जिस तरह से एनसीपी के विधायक प्रदर्शन कर रहे हैं, ठीक उसी तरह से कांग्रेस के नेता भी प्रदर्शन कर रहे हैं। खास बात यह है कि जो 50 खोखे एकदम ओके, यानी कि जिस तरह से विपक्ष आरोप लगा रहा है कि इस सरकार को बनाने में एक विधायकों को 50 करोड़ रुपए दिए गए थे, वो इस सत्र में भी साफ तौर पर झलक रहा है। वो मुद्दा अभी भी सत्र में देख सकते हैं। यहाँ पे आदित्य ठाकरे मौजूद हैं, वो भी संयुक्त की मांग कर रहे हैं और सरकार से लगातार इस चीज की मांग की जा रही है। 50 खोखे एकदम होकर ये अहम मुद्दा है। साथ ही जो कर्नाटक सरकार के साथ सीमा विवाद है महाराष्ट्र का, उसको भी जल्द से जल्द सुलझाने की बात कही जा रही है और महाराष्ट्र को संयुक्त महाराष्ट्र बनाने की जल्दी बात की जा रही है। हालांकि ये सब लेके मुख्यमंत्री राजीनामा द्या, श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, न्यायालयाचा अवमान करणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, न्यायालयाचा अवमान करणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, भूखंडाचा श्रीखंड खाणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, न्यायालयाचा अवमान करणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, नागपूरची जागा बिल्डरला विकणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, गरिबांची जागा बिल्डरला देणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या. बिल्डर सरकार हाय 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 हाय, बिल्डर सरकार हाय 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 हाय, माइक यही बंद है, माइक यही मोदी सरकार हाय हाय, बिल्डर सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, गद्दार सरकार हाय हाय, बिल्डर सरकार हाय हाय. कैमरे में रिकॉर्ड नहीं हो रहा, नीचे बैठिए. गुजरात का बुक्स कर, महाराष्ट्र का बुक्स कर, गुजरात का बुक्स कर, गुजरात का बुक्स कर, महाराष्ट्र का बुक्स कर, गुजरात का बुक्स कर, महाराष्ट्र का बुक्स कर, गद्दार सरकार, कांग्रेस महाराष्ट्र के शीत सत्र के दूसरे दिन यहाँ पर विपक्ष ने फिर विधानसभा की सीढ़ियों पर प्रदर्शन कर रहे हैं. इसके अलावा सत्र के दूसरे दिन भवन की सीढ़ियों पर रखी हुई है. ये विपक्ष के नेता, इसमें कांग्रेस, एनसीपी के साथ शिवसेना यहाँ पे मौजूद है. यहाँ पर पूरी तरह से एग्रेसिव नजर आ रहे हैं. महाराष्ट्र और कर्नाटक की सीमाओं के संबंध में ये लोग बातचीत कर रहे हैं. 50 खोखे एकदम ओके का उन्होंने बैनर लगा के रखा है. और वहीं दूसरी ओर भारतीय जनता पार्टी के विपक्ष के प्रदर्शन कर रहे हैं. तब भी दिया है महापंचों का ये आदर भी करते, इसके खिलाफ प्रदर्शन किया जा रहा है. राजीनामा द्या.
मुख्यमंत्री राजीनामा द्या. मुख्यमंत्री बाबासाहेब आंबेडकरांची समाधान करण्याचा बिल्डरांना विकणारा मुख्यमंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. मुख्यमंत्री राजीनामा द्या. भ्रष्टाचारी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मुख्यमंत्री गिरणारे मुख्यमंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. राजीनामा द्या. महाविकास आघाडी एकत्रपणे आज ग्रामपंचायतीमधल्या खोटे सांगितले भारतीय जनता पार्टीने. महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा खोटारडेपणा परत एकदा उघड झाला. यामध्ये एक त्याची ठरलेली आहे की आता ज्या पद्धतीने हे सरकार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, रोजगाराचे प्रश्न, त्यामुळे या सरकारला जाग आणण्याची ठरवलेली आहे. आज उद्धव ठाकरे विधानसभेत आलेले मात्र महाविकास आघाडीची बैठक काँग्रेसच्या याच्यात झाली आणि ते तिकडे गेले होते. त्याचा काल माननीय उद्धव ठाकरे या नागपूर शहरात त्यांचं आगमन झालं. तुमच्याच माध्यमातून मी टी व्हीवर त्यांचं जंगी स्वागत होताना पाहिलेलं आहे. काल महाविकास आघाडीची बैठक होती, ती झाली नाही. आज ती बैठक झाली असं कळालं. परंतु दुर्दैवाने असं सांगायला लागेल की ज्या पक्षाचं ते नेतृत्व करतायत त्या पक्षाच्या कार्यालयात ते गेले नाही. ते काँग्रेसच्या कार्यालयात गेले. तिथे जाऊन त्यांनी भेट दिली, पण पक्षाच्या कार्यालयाकडे ते फिरकले सुद्धा नाही. मला वाटतं की राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांमध्ये सुद्धा जो काही बेबनाव आहे, त्यामुळं आता हे राष्ट्रवादी आपल्याला जास्त छळण्यापेक्षा आपण काँग्रेसबरोबर राहावं की काय असं त्यांचा मनोदय असेल. आणि तुम्हाला माहिती आहे की इलेक्शन कमिशनरकडं चिन्हाबाबत सुद्धा आता सर्व हिअरिंग चालू आहेत. आणि 10 तारखेनंतर जर चिन्ह भेटलं नाही तर काँग्रेसच्या चिन्हावर तर लढत नाही ना, असा शंका यायला सुरुवात झालेली आहे. म्हणून आज उद्धव साहेब आज विधान भवनात आले. विधान परिषदेमध्ये ते जाणार आहे. तुमच्या गोष्ट एक लक्षात आली असेल की ठाकरे कुटुंब जे असतं ते एकदा दिलेला शब्द कधी मोडत नाही. परंतु उद्धव साहेबांनी मी विधान परिषद सदस्याचा राजीनामा दिलेला आहे असं त्यांनी विधान केलं होतं आणि तेच आज विधान परिषदेमध्ये जात आहे. म्हणजे त्यांनी कुणाचं ऐकावं हा सुद्धा त्यांच्यासमोर पडलेला एक प्रश्न आहे. कधी संजय राऊत, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी काँग्रेस, कधी राहुल गांधी, असं या सगळ्या दुविधा मनस्थिती ते आहेत. म्हणून ते नागपुरामध्ये आले. त्यांचं आपण स्वागत करूया आणि नक्कीच पुढच्या वेळेला आजच्या ग्रामपंचायतच्या निकालामध्ये जे तुम्ही पाहिलेलं आहे ते 4 नंबरवर आहेत.
तर भविष्यामध्ये सुद्धा ते 4 नंबरच्या खाली जाऊ नये अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करूया. तणावने काय तर आता जे काही उद्धव गटाचे जे काही आमदार आहेत ते थोडेसे थांबवलेल्या स्थितीत आहे. या विधानसभेचं कामकाज जे चालतं ते नियमानुसार चालतं. शिंदे साहेबांचा जो बाळासाहेबांची शिवसेना आहे तो एक मोठा गट आहे. आज 50 आमदारांचा गट आहे आणि दुसरा एक 15 आमदारांचा गट आहे. म्हणून संख्याबळानुसार आम्हाला एक मोठं कार्यालय ते दिलं होतं आणि ते दिलेलं अध्यक्षांनी आम्हाला ते अलॉटमेंट केलं होतं, परंतु त्यांच्या ते लक्षातच आलं नाही. पूर्वीचे जे आम्ही होतो तेच आम्ही आहोत असं त्यांच्या डोक्यात जे होतं ते आम्ही त्यांना समजून सांगितलं की असं नाही आहे. आता तुम्ही 14-15वर आहात, कधी भविष्यामध्ये आणखीन कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून अध्यक्षाने तुम्हाला दुसरं कार्यालय दिलं आहे, तिथं जाऊन बसा. आणि म्हणून ते त्यांना नंतर त्याची चूक लक्षात आल्यानंतर तिकडे गेले. आमचा त्यांच्याशी कोणता वाद नाही. ज्यांचा पक्ष मोठा जो अध्यक्ष निर्णय देईल त्या पद्धतीने कामकाज चालेल हे त्यांना आणखीन कळायला थोडा वेळ लागलेला आहे. नाही, आज 2 महत्त्वाचे विषय इथे आपण घेतलेले बघत असाल. एक म्हणजे सकाळी आम्ही विधानसभेत सर्वच विरोधी पक्षांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारलं, त्यांचा जाब विचारला, कारण अजूनही कर्नाटकावरती काही बोलत नाही आहेत. आपण बघत असाल आमच्याकडचे एक सन्माननीय महोदय काल बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना रोखलं गेलं. आणि ही परिस्थिती कधीही उद्भवली नव्हती की एका राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं घाबरत आहेत. दुर्भाग्य हेच आहे की आपल्याच देशामध्ये 2 राज्याशी भांडत आहेत. एका राज्याचे मुख्यमंत्री एवढे अग्रेसिव्ह झालेले आहेत आणि दुसऱ्या राज्याचे मंत्री आणि मुख्यमंत्री घाबरून काहीच बोलत नाही आहेत. आणि ह्याच्यावर आम्ही सतत प्रश्न विचारायचा प्रयत्न करत आहोत. पण त्यांनी पण आपण बघितलं असेल, आम्ही वेलमध्ये उतरलो, घोषणा दिल्या, तरी ते कुठच्याही ऐकायच्या मूडमध्ये नाही आहेत. स्वतःचा जो कार्यक्रम आहे तोच रेटाच्या मूडमध्ये आहेत, हे एक दिसतंय. दुसरा महत्त्वाचा विषय, आज मुंबईबद्दल आम्ही गोखले ब्रिजचा इथे घेतला. मुंबईचा आमदार म्हणून गोखले ब्रिजबद्दल काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. इतर अर्थात वाटतं वरच्या सभागृहात तर आपलं चौकशी आपण मागितलेली आहे. जो मोठा घोटाळा लोकांसमोर आलेला आहे NITचा, त्याच्यावर देखील आम्ही चौकशी मागितलेली आहे. आपण बघाल महाविकास आघाडी ह्याच्यात सर्वात पुढे राहील, कारण स्थानिक जनता सगळीकडची महाराष्ट्रातली ही महाविकास आघाडी सोबतच आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे आणि हे सरकार स्वतःसाठी काम करत आहे, स्वतःच्या 40 गद्दारांसाठी काम करत आहे. लोकांसाठी कुठेही आवाज उठवताना दिसत नाहीये. नाही काय, तर त्यांना पेढे वाटू द्या ना. पण कोण पेढे वाटतंय, कोण खोके वाटतंय, पण लोकही आमच्या सोबत उभे आहेत. एक मिनिट, ग्रामपंचायतीविषयी ते आपण त्यांना विचार. आमचं तर वेगळं सभागृह दोघांचं. कौन से इश्यूज लिए गए थे हिंदी में? आज सबसे पहला मुद्दा तो कर्नाटका का लिया था, क्योंकि कर्नाटका पे हम चर्चा चाहते हैं. हम ये भी सुनना चाहते हैं कि जो चर्चा दिल्ली में हुई तो हमारे जो अनकॉन्स्टिट्यूशनल CM साहब है उन्होंने वहाँ क्या कहा, क्योंकि वो जो चर्चा थी वो तो 15 मिनट में ही समाप्त हुई. अगर आप देखें तो अभी भी आज भी हम पूछ रहे थे कि उस पर क्या हो गया आगे. कुछ आगे बातचीत हुई, क्योंकि वहाँ के जो मुख्यमंत्री है, कर्नाटक के मुख्यमंत्री है, अनफॉर्चुनेटली काफ़ी एग्रेसिव रहे हैं. हमारे ही देश के 2 राज्य झगड़ रहे हैं. जो झगड़ा सुप्रीम कोर्ट में होना चाहिए वो आप देख रहे हो रास्ते पे हो रहा है. वहाँ की जनता त्रस्त है और यहाँ के जो हमारे अनकॉन्स्टिट्यूशनल CM है उस पर बात ही नहीं करना चाहते. डर के हिसाब से वो कुछ बात ही नहीं कर रहे. तो यही बात है कि महाराष्ट्र सुनना चाहता है कि उनका स्टैंड क्या है. धन्यवाद. कालपासून विरोधी पक्ष संपूर्ण महाविकास आघाडी आणि समविचारी महाराष्ट्राच्या अस्मितेचे, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचे प्रश्न लावून धरत आहेत. काल जी काही उत्तरं दिली गेली सीमा प्रश्नांच्या बाबतीमध्ये, याचं उत्तर का नाही दिलं? मुंबईचा ट्विटर हॅक होतं, 20 दिवस मुख्यमंत्र्यांचं ट्विटर समजत नाही. पंतप्रधानांच्या ट्विटरमध्ये गडबड झाली तर दुसऱ्या मिनिटाला अख्ख्या देशभरामध्ये बातमी जाते आणि राज्याच्या प्रमुखाचं ट्विटर हॅक केलं जातं असं सांगितलं जातं, बोलावण केली जाते. मूर्ख आहेत का सगळे? आणि म्हणून हा सगळा डाव जसा गुजरातच्या निवडणुका होत्या त्यावेळेला संपूर्ण आमच्या महाराष्ट्रातला उद्योग तिकडे पाठवला गेला. आता कर्नाटकाच्या निवडणुका आहेत मार्च एप्रिलमध्ये. हे सगळे प्रश्न तयार करून कर्नाटकाला कसा त्याचा फायदा होईल असा दुटप्पी डाव, दुर्दैवी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारे डाव हे सरकार खेळत आहे.
उत्तरं जोरजोरात बोललं म्हणजे काही खरं बोललं असं होत नाही. जोरजोरात तो बोलतो ज्याला खोटं खरं करायचं असतं. जे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना 5 वर्ष केलं, तावाने बोललं म्हणजे काय सत्य बाहेर आलं असं होत नाही. आताही तोच डाव त्यांचा चाललेला आहे. मुख्यमंत्र्यासारख्या 4 महिने झाले किती भ्रष्टाचाराचे प्रकरण आले आहे. 83 कोटीची जमीन 2 कोटीला विकली जाते, दिल्ली बिल्डरांच्या घशात घातली जाते. त्यामध्ये कोर्टाने हे केले, स्ट्रिक्चर पास केलेत. कोर्ट म्हणतंय, आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही, कोर्ट म्हणतंय की याच्यामध्ये सरकारने इंटरफेअर केलेलं लक्षात येते. आणि ज्या विभागाची हा विषय आहे, ज्याला अर्बन डेव्हलपमेंट म्हणतो आपण, त्या विभागाचे मंत्री ते स्वतःच मुख्यमंत्री आहेत. एखादा मंत्रीचा राजीनामा आपण का घेतो? कारण त्या विभागामध्ये त्यांनी इंटरफेअर करू नये, त्या विभागामध्ये त्यांनी दबाव आणू नये म्हणून आपण राजीनामा घेतो. लोकशाहीला हेच मंजूर आहे. हे कसे काय मग पदावर? 4 महिन्यामध्ये आजपर्यंत आलेले जवळजवळ 8 ते 10 प्रकरणं अशी आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा भ्रष्टाचार हा पूर्णपणे दिसून येतोय. का ते राजीनामा देत नाहीत? आणि हे विरोधी पक्ष आम्हाला तरी कधीच आठवत नाही. आम्ही सत्तेत असताना कुठेतरी बाजूला आम्ही तिकडे पायऱ्यांवर बसलोय. याचा अर्थ विरोधी पक्ष महाविकास आघाडीमध्ये ताकद आहे, त्याचा धसका त्यांनी घेतलाय म्हणून त्यांना पायरीवर यायला लागतंय. हे यश आहे, महाविकास आघाडीच्या एकतेचं यश आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये अधिवेशनामध्ये, विदर्भामध्ये अधिवेशन आहे. माझे सहकारी जसं बितकरी बोलले त्याप्रमाणे इथला शेतकरी, इथले सगळे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाबाबतीमध्ये विदर्भावर होणारा दुष्परिणाम त्याच्या चर्चा होतील. आणि त्याबरोबर महापुरुषांचे ज्या पद्धतीने अपमान केला जातो, त्यांच्या जमिनी आता लाटण्याचा जो काय प्रकार चाललेला आहे तो निंदनीय आहे. त्याच्या विरोधामध्ये प्रत्येक दिवशी वेगळा विषय घेऊन आम्ही पायऱ्यावर उभे इथे आंदोलन करणार आहोत, हे सांगण्यासाठी मी उद्धव ठाकरे आले आणि विधान भवनात थेट काँग्रेस कार्यालयात गेले. सुधीर भाऊ म्हणतायत की पुढे त्यांना पक्ष जेव्हा नसेल त्यावेळेस काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं आहे म्हणून ती तयारी म्हणून कार्यालयात गेले काँग्रेस. असं आहे की सुधीर भाऊ हे ज्येष्ठ आहेत. मी काहीतरी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य राहणार नाही, पण त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. आपण किती वेळेला मुजरे घातले तिकडे मातोश्रीवर. तुमच्या केंद्रातल्या नेत्यांपासून ते हे स्वतः सुधीर भाऊ सुद्धा किती वेळेला मुजरे करून आले तुम्ही तिथे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा एखादा कार्यक्रम घेतो तो महाविकास आघाडी म्हणून कार्यक्रम असतो आणि तशी तुम्ही सोय करून इथे द्यायला पाहिजे, ती नाही. त्यामुळे काँग्रेसच्या ऑफिसमध्ये महाविकास आघाडीची सभा होणं किंवा बैठक होणं आणि त्याच्यामध्ये भविष्यातल्या ह्या 10 दिवसातली स्ट्रॅटेजी ठरणं हे क्रमप्राप्त आहे. सुधीर भाऊंचा तब्येत पण आता वाढले, बुद्धी पण तशीच अशी जाड झाल्यासारखं वाटते. माफ करा सुधीर भाऊ, आपण ज्येष्ठ आहात, परंतु दुर्दैवाने हे मला बोलावंसं वाटतं. त्यामध्ये सर्वात जास्त तरतूद ही नगर विकास आणि ग्रामविकास खात्यांसाठी बरोबर पद्धतीने लावून ठेवलेली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांना 1 रुपयाही निधी द्यायचा नाही असंही एक षडयंत्र आखलं गेलेलं आहे. आजचा दुसरा दिवस अधिवेशनाचा आहे. बऱ्याच लोकांना या अधिवेशनापासून अपेक्षा आहेत. काल आमचे नेते, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब ज्यावेळेस बेळगावला गेले होते त्यावेळेस त्यांच्यावर लाठी हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. बेळगाव, निपाणी, कारवार हा जो महाराष्ट्राचा भाग आहे तो महाराष्ट्रातच यावा, महाराष्ट्रात राहावा, महाराष्ट्र एक संघ राहावा, ही भूमिका 3ही पक्षाची आहे. ती उद्धवजींच्या नेतृत्वात, महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आत्ताच ठरली. त्यामुळे माझ्या डोक्यावर जी तुम्हाला टोपी दिसते आहे ही टोपी आज साधारणपणे बेळगाव, कारवार, निपाणी हा जो भाग आहे आणि मराठी भाषिकांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज, अन्याय, अत्याचार होत आहेत आणि बसवराज बोमय्यांचे PA म्हणून ज्या पद्धतीने शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब वागत आहेत, या सर्वांविरुद्ध दोन्ही सभागृहामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने आवाज उचलणार आहोतच. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे, नागपूरमध्ये अंबाझरी गार्डन आहे. या अंबाझरी गार्डनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस 14 ऑक्टोबर 1956ला लाखो अनुयायांसह धम्मभूमीवर धम्माची दीक्षा घेतली, त्यानंतर नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या सन्मानार्थ 40 एकर जागा अंबाझरीला दिली होती. ती याकरता की त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहावं.
दुर्दैवानं पुढं 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर महानगरपालिकेने तकलादू कारणं दाखवत ही सगळी जमीन एका प्रायव्हेट ठेकेदाराला हस्तांतरित केली. काल त्या ठिकाणी अंबाझरीला मी प्रत्यक्ष भेट दिली होती. आज 10,000 लोकांचा बौद्ध अनुयायांचा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा मोर्चा इथे येतोय. एका भाजपच्याच माजी मंत्र्याला आणि एका कंत्राटदाराला तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेस मागच्या सरकारच्या काळात तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती महानगरपालिकेची जागा प्रायव्हेट ठेकेदाराला हस्तांतरित करून बाबासाहेब आंबेडकरांचं तिथे उभं असलेलं स्मारक बुलडोझरनी पाडलं. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. नागपूरच्या या अधिवेशनात नागपूरमधल्याच अंबाझरी गार्डनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एका माजी मंत्र्याला कंत्राट देऊन तिथे जर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उद्ध्वस्त केलं असेल बुलडोझर लावून, तर ही घटना तितकी गंभीर आहे. त्याचे पडसादही तुम्हाला आज दिवसभरात इथे या सभागृहामध्ये उमटताना दिसतील. आज साधक बाधक चर्चा झाल्यापेक्षा कालचा जो महत्त्वाचा विषय होता, विशेषतः तर काल ज्या पद्धतीने पोलीस बांधवांना तुम्ही बघा, आज जर महाविकास आघाडी सरकारमधले गृहमंत्री असते तर देवेंद्रजींनी रान पेटवलं असतं, पण काल पोलीस बांधवांना एक वेळ ब्रेडवर राहावं लागलं. 5,000ची कुमक तुम्ही बाहेरून इथे बोलावली असं म्हणताय. इथे पोलिसांना खायला कुठली व्यवस्था नाही, पत्रकार बांधवांना संध्याकाळपर्यंत इथे बसल्याला व्यवस्था नव्हती. 100 कोटीचं कंत्राट इथे आमदार निवासाकरता दिलंय. आमदार निवासामध्ये जाऊन बघा, तिथे फार कमी आमदार असे आहेत की तिथे राहायला आलेत, बाकी आपापल्या पद्धतीने राहत आहेत. कुठलीही सुविधा इथे नाही. म्हणजे हे अधिवेशन फक्त वेळकाळूपणाचं अधिवेशन आहे. सीमावादावर यावर चर्चा होऊ नये, महापुरुषांच्या अवमानावर चर्चा होऊ नये, राज्यपालाच्या हकालपट्टीवर चर्चा होऊ नये अशी नीती शिंदे फडणवीस सरकारने ठरवली. आणि तीच लोक जी मुळातच चोर आहेत ती महाविकास आघाडीच्या विरुद्ध तिने नारेबाजी लावत आहेत. म्हणून मी मागा आणि नेहमी म्हणत असतो, चोराच्या उलट्या बोंबा हा जो शब्दप्रयोग तुम्ही आपण लहानपणापासून ऐकला, त्याचं प्रत्यक्षदर्शी दर्शन आज या सभागृहाच्या बाहेर तुम्हाला झालेलं दिसते की चोरच चोर पण दुसऱ्यावर कसे शिरजोर होत आहेत हे या शिंदे सरकारला आणि फडणवीस सरकारला दोन्ही सभागृहामध्ये महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष आणि मित्रपक्ष एकत्र येऊन आज जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या संदर्भातलं अधिवेशन आणि अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन असल्यामुळे शेतकऱ्यांचेच विषय या अधिवेशनात ऐरणीवर आले पाहिजे, विदर्भाचा अनुशेष भरून निघाला पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्वांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली. उद्धवजींच्या नेतृत्वात हा सगळा आराखडा आखला गेला आहे आणि त्याचे परिणाम तुम्हाला आज दिवसभरात दिसतील. सविस्तर थोडासा विस्तार मी जातो आहे की जो काही नवीन सिलेबस आता परीक्षेमध्ये आणून ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी जुन्या सिलेबसप्रमाणे या परीक्षेची तयारी केलेली होती त्यांना नवीन सिलेबसप्रमाणे परीक्षा घेण्याचा निर्णय MPSCने घेतलेला होता. आणि त्यासाठी पुण्यामध्ये MPSCच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी कालपासून आंदोलन करताना आपण पाहिलेलं आहे. आज विधानमंडळामध्ये आम्ही तो प्रश्न उपस्थित केला, सरकारला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला भाग केलं आणि सरकारने सांगितलं की आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करू आणि निश्चितपणे त्याच्यातला मार्ग काढू. अशा पद्धतीचं आश्वासन सभागृहामध्ये सरकारने आम्हाला दिलेलं आहे. जुन्याच सिलेबसप्रमाणे ह्या परीक्षा व्हाव्या आणि ज्या काही पुढच्या काळामध्ये परीक्षा येतील त्या नवीन सिलेबसप्रमाणे व्हाव्या ही मागणी काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज सभागृहात केलेली आहे. मुझे इस बात का बहुत आनंद है कि हमारे गांव के, जहां मैं रहता हूं, वो गांव के लोगों ने 5वीं बार सरपंच को चुन के दिया है. मेरे गांव में भारतीय जनता पार्टी की पूरी बॉडी चुन के आई है और मैं वहां के मतदाताओं का आभार व्यक्त करता हूं. शिंदे फडणवीस जी के नेतृत्व में महाराष्ट्र में जो चल रहा है, 3,500 के ऊपर ग्राम पंचायत बीजेपी की आ रही है, 1,000 के ऊपर ग्राम पंचायत शिंदे जी की आ रही है. पूरे महाराष्ट्र में जो निर्णय लिया गया जनता से सरपंच बनेगा, ये निर्णय को जनता ने एक्सेप्ट किया है. महाविकास आघाड़ी के नेताओं ने निर्णय को बदल दिया था. सदस्य में से सरपंच बनेगा ये बोला था, लेकिन फडणवीस शिंदे जी ने सरकार आते बराबर डायरेक्ट सरपंच जनता से होगा, ये जो जनता को अधिकार दिया है सरपंच चुनने का, इसका ये आपको दिखता है रिजल्ट. आज पूरे महाराष्ट्र में पूरा माहौल है. बीजेपी, शिवसेना, शिंदे जी और देवेंद्र जी के समन्वय से मोदी जी के नेतृत्व में बड़ा एक बहुत जोरदार आवाज़ महाराष्ट्र से आ रहा है. सब तरफ वाह भगवा है और ये शिंदे फडणवीस सरकार के जो काम है उसका ये रिजल्ट है.
आज सभागृहामध्ये तारांकित प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित केला. मुंबई शहरातील आणि विशेषतः उपनगरातील मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयातील दुरावस्थेच्या बाबत मी सरकारला विनंती केली की त्या ठिकाणी असलेली ऑपरेशन्स थिएटर, डायलिसिस सेंटर ही आउटसोर्स करण्यात आलेली आहेत आणि आउटसोर्स केलेल्या विविध एजन्सीज हे जनताभिमुख आणि नागरिकांना सोयीच्या पद्धतीने काम करत नसल्यामुळे मुंबईतील उपनगरातील नागरिकांना त्यांचा खूप त्रास होतो आहे. आणि म्हणून मी मागणी केली की नंबर 1, या ठिकाणी कायमस्वरूपी पदभरती महापालिकेने तातडीने करावी असे निर्देश सरकार देईल का. नंबर 2, औषध खरेदीच्या विषयामध्ये मुंबई महापालिकेत जी दिरंगाई चालते त्या बाबतीतल्या दिरंगाई कमी करण्याचे निर्देश सरकार देईल का. आणि नंबर 3, मुंबई उपनगरामध्ये त्या ठिकाणी असलेलं एक महत्त्वाचं अजून हॉस्पिटल अंधेरी पूर्व इथलं 7 हिल्स हे सुद्धा महापालिका खाजगी व्यक्तीकडून ताब्यात घेईल का. यावर उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महत्त्वाचं उत्तर आणि घोषणा केली. नंबर 1, मुंबईतील पश्चिम उपनगरातील आणि शहरातील अति आवश्यक असलेलं 7 हिल हॉस्पिटल हे NCLTकडे प्रलंबित आहे. तिकडून कायदेशीर प्रक्रिया करून मुंबई महापालिका आता 7 हिल हॉस्पिटल ताब्यात घेईल आणि स्वतः चालवेल असा सकारात्मक निर्णय होईल. ही घोषणा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केली. बरोबरीने मुंबई शहरामध्ये जसे स्वच्छता दूत स्वच्छतेचं काम करतात तसं मुंबईच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये 5,000 आशा वर्कर्स नव्याने घेतल्या जातील आणि त्या माध्यमातून मुंबईतील रुग्णांना हॉस्पिटलातील स्वच्छता आणि सर्व सोयीसुविधा पुरवण्याच्या कामामध्ये मदत मिळेल. या 2 महत्त्वाच्या घोषणा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केल्या. जिस तरह से महाविकास आघाड़ी सरकार थी जब मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे थे, उमेश कोल्ला की जो हत्या हुई है, उमेश कोल्ले जी ने नुपुर शर्मा की पोस्ट वायरल की, उसको फेवर किया, हिंदुत्व के विचारों को जागरूक करने का काम किया. उस उद्देश्य से उनकी भर चौक में हत्या की गई और उस प्रकरण को सही मायने में राज्य के जो मुख्यमंत्री थे उस टाइम महाविकास आघाड़ी के उद्धव जी ठाकरे, वो केस को दबाने के लिए उन्होंने CP को फ़ोन किया और वो केस रॉबरी में कन्वर्ट करने का प्रयत्न किया और 1 महीने तक वो प्रकरण रॉबरी है ऐसा ही बताया गया, उसको दबाया गया. उसके बाद अमरावती के सांसद नवनीत राणा ने वो विषय उठाया, देश के गृह मंत्री जी को मिले, उनको NIA के माध्यम से उनकी चौकसी मांगी. NIA की टीम जब अमरावती पहुंची तब उन्होंने पूरा जो जांच की उसमें खुलासा हुआ और 10 से 12 आरोपी पकड़े गए और कल जो आरोप पत्र दाखिल किया उसके अंदर NIA ने पर्दाफाश किया है कि उमेश कोल्ले की हत्या ये हिंदुत्व के विचारों के थे, नुपुर शर्मा के फेवर में पोस्ट वायरल किया, इसलिए उनकी हत्या हुई. ये आरोप पत्र दाखिल हुआ है और मैं मांग करूंगा विधानसभा में कि उद्धव ठाकरे जी की जांच होना चाहिए. किसने किसने फ़ोन किया, ये प्रकरण को दबाने की कोशिश की, वो CP की भी जांच होना चाहिए. ये मांग विधानसभा में करने मध्ये माझ्या मतदारसंघातील प्रामुख्याने हा विषय असल्याकारणाने हा प्रश्न मी लावला होता, परंतु काही कारणास्तव तो प्रश्न सभागृहामध्ये पटलावर येऊ शकला नाही. आम्ही काही आमदार आज माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे या विषयावर चर्चा करायला गेलो असता माननीय मुख्यमंत्र्यांनी मुर्दा, राई आणि मोरवा ह्या गावांमध्ये हे मेट्रोचं कारशेड टाकण्याच्या ऐवजी महसूल खात्याची जमीन जी उत्तनला आहे त्या उत्तनच्या जमिनीवर मेट्रो कारशेडचं आरक्षण शिफ्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या 3 वर्षापासून मीरा भाईंदर शहरातील ह्या गावातील ग्रामस्थांनी जी भूमिका घेतली किंवा ग्रामस्थांनी जे आंदोलन केलं त्याला खऱ्या अर्थानं आता फळ प्राप्त झालेलं आहे. ह्या कामासाठी MMRDAचा 4 ते 5 हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्चही होणार आहे. कारण सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदरपर्यंत असलेली ही मेट्रो पुढे उत्तनपर्यंत जाणार आहे. म्हणजे सुमारे 4.5 ते 5 किलोमीटर मेट्रो पुढे जाऊन नंतरच उत्तन येथे याचा मेट्रोची कारशेडची निर्मिती होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं भूमिपुत्रांसाठी
लढणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या प्रयत्नानं यश आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे मेट्रोचं कारशेड राई मुर्दा गावामध्ये जे आहे ते बदलून पुढे महसूल खात्याच्या जमिनीवर उत्तरला नेल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं आभार व्यक्त केलेले आहेत आणि लवकरात लवकर ह्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी केलेली आहे. राजीनामा द्या, राजीनामा द्या, भ्रष्टाचारी सरकार राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, भ्रष्टाचारी सरकार राजीनामा द्या, भ्रष्टाचारी ईडी सरकारचा, अरे भ्रष्टाचारी ईडी सरकारचा, भ्रष्टाचारी खोके सरकारचा. बोला. NIT म्हणजे नागपूर सुधार प्रन्यास जे आहे याचा एक भूखंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना ज्याची आज रेडी रेकनरनुसार जवळपास 83 कोटीच्या वर रक्कम होते, तो भूखंड 1.5 ते 2 कोटी रुपयात 16 भूखंडधारकांना दिलेला आहे. याच्यामध्ये न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढलेले आहेत. सरकार न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतं असं सुस्पष्टपणे न्यायालयानं म्हटलेलं आहे. आणि असं असताना आम्ही महाविकास आघाडीनं आज विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये हा एक भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार या महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे. ही भूमिका आम्ही सभागृहात घेतलेली आहे. ही भूमिका घेत असताना न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे, नागपूर सुधार प्रन्यासच्या वेगवेगळ्या अध्यक्षांनी जी भूमिका मांडलेली आहे, यामध्ये सुस्पष्टपणे भ्रष्टाचार झालेला एक सुस्पष्टपणे दिसतो. न्यायालयाने या विषयाला स्थगिती दिलेली आहे आणि सुस्पष्टपणे म्हणलेलं आहे की न्यायालयीन प्रशासनाच्या कामकाजात सरकार मुख्यमंत्री हस्तक्षेप करतो. हा एक आपल्या या महाराष्ट्राला एक परंपरा आहे. अंतुले साहेबांनी एक छोट्याशा विषयामुळे राजीनामा दिला होता आणि आता एवढा मोठा या नागपूरमध्ये, या विदर्भामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार जो समोर आलेला आहे, या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेला आहे. एक गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची आहे. उपमुख्यमंत्र्यांनी जी सारवासारव केली, हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादासजी यांनी हा विषय काढल्याच्या नंतर गोंधळ झाल्यावर आम्ही त्यांचं पूर्ण ऐकलं. त्यांनी ती पूर्ण ऑर्डर वाचून दाखवली वकिलाची आणि त्याच्यात कबूलही केलं की याचा चूक झाली, याची न्यासाची NITची त्यांची चूक झाली आणि तो रिपोर्ट न घेता त्यांनी केलेली ऑर्डर, गिलानी समितीचा रिपोर्ट न घेता केलेली ऑर्डर ही चुकीची आहे हे त्यांनी कबूल केलं, मान्य केलं इनडायरेक्टली. आणि तरी सुद्धा ते असं म्हणतात आहेत की ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. आणि मला आश्चर्य वाटतं, अशा प्रकारचे कितीतरी भ्रष्टाचार स्वतः मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी पचवलेले आहेत. त्याची आम्ही अनेक वेळा त्याची इथे चर्चा केलेली आहे. 4 महिन्याचं सरकार, 4 महिन्याचं खोके सरकार, अवैध सरकार अगदी वाटेल ते करायला लागलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी एक गोष्ट कबूल केली की ते चुकीचं होतं म्हणून आता कोर्टामध्ये त्यांनी मागे घेतलंय, ते रद्द केले. ते 16 भूखंड आवंटित झालेलं रद्द केलंय. याचा अर्थ त्यांनी तो भ्रष्टाचार मान्य केला आणि तो आता रद्द केला. म्हणून या भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आजचा जो विषय विधान परिषदेत आलेला आहे, हा नागपूर सुधार समितीचा विषय हा गेले कित्येक वर्ष प्रलंबित होता. 2007 पासून ज्या वेळेला ही जमीन स्लम डेव्हलपमेंटसाठी NITने एक्वायर केली होती आणि ती एक्वायर करून तिचं नियमितीकरण आणि वाटप चालू होतं. ह्या वाटपामध्ये जे 16 भूखंड ज्या एका रीट पिटिशनद्वारे थांबले होते, या 16 रीट भूखंडाच्या बाबतीमध्ये रीट पिटिशन चालू असताना कोर्टाला न्यायालयाचा मित्र म्हणून ॲमिकस क्युरी म्हणून ॲडव्होकेट अमोल परचुरे यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका त्या बाबतीत मांडली होती. ह्या भूखंडाच्या वाटपामध्ये अनियमितता आहे
हे त्यांनी रेकॉर्डवरती सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. NITच्या डायरेक्टर्सनी आपल्या रिपोर्टमध्ये अशा प्रकारचे भूखंड देता येणार नाही अशा प्रकारचा रिपोर्ट देखील त्याच्यामध्ये दिलेला आहे. हे सगळं असताना त्यावेळेचे तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी याची बाबतीमध्ये सुनावणी घेऊन हे 16 भूखंड हा जो भूखंड आहे हा 16 लोकांना 16 डेव्हलपरना हा ज्याची रेडी रेकनरची किंमत 83 कोटी आहे तो 2 कोटीमध्ये दिला. आता या बाबतीमध्ये काही वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या त्या वृत्तपत्राच्या बातम्या या जेव्हा न्यायालयाच्या समोर अमोल परचुरे यांनी दाखवल्या त्या बाबतीमध्ये कोर्टाने अतिशय कडक भूमिका घेतली आणि या गोष्टी जर सत्य असतील तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केला जातो आणि तो होऊ नये म्हणून कोर्टाने शासनाचं म्हणणं मांडलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री सभागृहात त्यांनी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये त्यांनी स्वतःची बाजू सगळी मांडली आणि न्यायालयात कागदपत्र दाखल झाली नाही म्हणून न्यायालय अशा प्रकारच्या निष्कर्षाला गेलं असं सांगितलं. म्हणजे याचावरचा दोष हा नगरविकास मंत्र्यांवरचा काढून त्यांनी NIT वरती ठेवलेला आहे आणि त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही जी जाहीर त्याची सुनावणी झालेली आहे नगरविकास मंत्र्यांकडे आणि नगरविकास मंत्र्यांच्या आदेशाने हे भूखंड वितरित केले गेलेले आहेत. त्याच्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार हे नगरविकास मंत्री आहेत. त्यांनी त्यावेळेचा तत्कालीन नगरविकास मंत्री आता पण तेच आहेत. त्यांनी NIT कडनं त्यावेळेला जी माहिती जी आज उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगण्याचा प्रयत्न केला ही माहिती त्यांच्याकडे नव्हती का? ही माहिती नगरविकास मंत्र्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिली नाही का? आणि कोर्टात ही माहिती मांडली नाही का? आज ते म्हणतायत की आता आम्ही कोर्टात मांडू म्हणजे याचा अर्थ प्रकरण आता अंगाशी आल्यावरती त्याचा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून कोर्टाने आता सांगितलेलं आहे 4 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा रिप्लाय फाईल करा. जी रिप्लाय फाईल करणारी जी यंत्रणा आहे ही यंत्रणा ही नगरविकास मंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करते. म्हणजे ही यंत्रणा परत मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून आमची मागणी आहे की या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना खुर्चीत राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःची सगळी बाजू मांडली आणि शेवटी सांगितलं प्रकरण कोर्टात आहे म्हणून त्याच्यावरती चर्चा करता येत नाही. आम्हाला बाजू मांडायला दिली नाही, त्यांनी बाजू मांडली आणि आम्ही बाजू मांडत होतो ज्या वेळेला अर्धवट माहिती पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळेला सांगितलं प्रकरण कोर्टात आहे आणि अशा प्रकारे त्याला दिशाभूल करून वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय. आमची मागणी अतिशय स्पष्ट आहे की ही यंत्रणा उद्या कोर्टात आपला रिप्लाय फाईल करणार आहे. त्यांनी इतक्या दिवसात कोर्टात रिप्लाय फाईल का नाही केला? कोर्टाचे स्ट्रिक्चर्स येईपर्यंत ते वाट बघत होते. आता हे प्रकरण अंगाशी येतंय आणि ही यंत्रणा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांना आणि नगरविकास मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणून या यंत्रणेत हस्तक्षेप होऊ नये. याच्या पूर्वीचे सगळे दाखले इतिहासातले असे आहेत की अशा प्रकारचे आरोप झाले की यंत्रणेवरती दबाव येऊ नये म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला जातो. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची महाविकास आघाडीची आज मागणी आहे आणि ती मागणी आम्ही कायम लावून राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. मुख्यमंत्री राजीनामा द्या. हा विषय फक्त प्रश्न असा आहे गिलानी कमिटीचा रिपोर्ट हा अगोदरच आलेला आहे. कोर्टात जर ठेवला नाही तर ती चूक कोणाची आहे? कोर्टात जर चूक ठेवला नाही मंत्री म्हणून ज्या वेळेला सुनावणी मंत्री म्हणून आपल्याला माहिती नाही कदाचित मला पण माहिती नाही की तो रिपोर्ट मुद्दामून ठेवला गेला नाही का रिपोर्ट दाबून ठेवला. प्रश्न हा याची चौकशी कोर्टासमोर व्हायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा निकाल लागत नाही तोपर्यंत राजीनाम्याची आम्ही मागणी करतोय. बिलकुल विरोधाकडे नाही. ज्या वेळेला राजा चुकतो त्यावेळेला राजाचं नुकसान होतं, नुकसान राज्याचं होतं आणि राज्याचं नुकसान वाचवण्यासाठी आम्ही आजचं कामकाज बंद केलेलं आहे. आजचं कामकाज उद्या घेऊ परंतु हा विषय ताबडतोब तडीला लागला पाहिजे. त्याचं कारण असं आहे
की हे सरकार असंविधानिक आहे, आणखीन हे सरकार भ्रष्टाचारी आहे. आम्ही त्या मुद्द्यावर कायम आहोत. कोण? उद्धव ठाकरे साहेब आज आलेले आहेत. आता हा त्यांचा प्रश्न उद्या यायचा की उद्या नाही, उद्या आमचा वाट काय बघा. उद्याची वाट बघा. आजचा प्रश्न हा महत्वाचा आहे. आजचा हा भ्रष्टाचाराचा प्रश्न या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतचे निकाल आले आहे आणि 1000 ग्रामपंचायतच्या निकालापैकी 513 ग्रामपंचायती भाजपाने जिंकलेल्या आहेत. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेनी 140 ग्रामपंचायती जिंकलेल्या आहेत आणि जवळपास 653 ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी 1000 पैकी 653 ग्रामपंचायतवर भारतीय जनता पक्षाचे सरपंच आले आहेत. राष्ट्रवादीकडे 103 आहेत. काँग्रेस ही 4थ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आहे. काँग्रेसची हालत तर अशी आहे की अपक्षापेक्षाही काँग्रेस कमी आहे आणि त्यामुळं शिंदे फडणवीसच्या नेतृत्वामध्ये जे सरकार आलं आहे याचं प्रतिबिंब हे ग्रामीण महाराष्ट्र उमटलेलं आहे आणि त्यामुळं खरं तर हे श्रेय शिंदे फडणवीस सरकारला जातं आणि मोठा विजय या महाराष्ट्रामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 ग्रामपंचायतमध्ये मिळाला आहे. मी दाव्याने सांगतो आहे की जेव्हा संपूर्ण निकाल येतील तेव्हा 3000च्या वर ग्रामपंचायती या भाजपच्या येतील, 1000च्या वर ग्रामपंचायती शिंदेच्या नेतृत्वामध्ये येतील. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे. उद्धव ठाकरेजी बद्दल मी कालही सांगितलं. खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांना विदर्भाच्या अधिवेशनामध्ये येऊन या ठिकाणी जे वाचाळवीर बोलतायत ना, यांना काही अधिकार नाही आहे. नागपूर कराराप्रमाणे अधिवेशन घ्यायचं नाही. 3 वर्ष अधिवेशन झालं नाही. मराठवाडा विदर्भाच्या विकासाबद्दल विचार केला तर अजित पवार असे म्हटले होते, जोपर्यंत 12 आमदार राज्यपाल देत नाही तोपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास करणार नाही. ते आता बोलताय सभागृहामध्ये, यांना अधिकार आहे. जो मुख्यमंत्री विदर्भाचं अधिवेशन, विदर्भाचा विकास थांबवला आणि महाराष्ट्राच्या मागच्या बजेटमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यावर संपूर्ण अन्याय सरकारने केला. त्यामुळे या अधिवेशनात बोलण्याचा अधिकार यांना नाही आहे. यांनी जर कर्तृत्व केलं असतं तर आम्ही त्याचे आभार मानले असते, पण आज मुख्यमंत्री असताना यायचं नाही आणि आता त्या ठिकाणी तोंडाच्या वाफा काढण्याकरता या ठिकाणी यायचं आणि सांगायचं आम्ही विदर्भावर आणि मराठवाड्याच्या विकासाचे त्या ठिकाणी महामेरू आहोत. खरं तर देवेंद्रजी एकनाथजी शिंदेच्या नेतृत्वामध्ये आज या अधिवेशनामध्ये विदर्भाला प्रचंड न्याय मिळणार आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुरांना प्रचंड मोठं बजेट त्या ठिकाणी करण्याची योजना देवेंद्र फडणवीस शिंदे सरकारने केली आहे आणि पहिल्यांदा या महाराष्ट्राला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी भागामध्ये हे शिंदे आणि फडणवीस सरकार काम करत आहे. त्याचं प्रतिबिंब हे ग्रामपंचायतमध्ये आपल्याला मिळते. ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला दिसत आहे आज 513 ग्रामपंचायती भाजपाच्या 1000 पैकी आल्या आणि 140 ग्रामपंचायती शिंदेच्या आल्या आहेत. बावनकुळे साहेब, वेगळा विदर्भ कधी होणार? बावनकुळे साहेब, उद्धव ठाकरे आज विधानभवनात उपस्थिती लावली. त्यांचं अपेक्षित असं होतं की त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात, विधिमंडळ पक्ष कार्यालयात जाणं अपेक्षित होतं, पण ते सुरुवातीला काँग्रेसच्या कार्यालयात गेले. याची प्रतिक्रिया? नाही, मी हे सांगितलं मागेही. त्यांनी जे निवडणूक आयोगाकडे आता जे दावा दाखल केला आहे त्यामध्ये एक काम त्यांनी केलं पाहिजे. काँग्रेस पक्षाची जी घटना आहे, ज्यावर काँग्रेस पक्षाचं रजिस्ट्रेशन झालं, त्यांचे विचार जे त्या घटनेमध्ये लिहिलेले आहेत त्याची झेरॉक्स कॉपी काढून उद्धवजींनी आपल्या निवडणूक आयोगाच्या घटनेमध्ये लावली पाहिजे. त्यांचं जे संविधान आहे हे काँग्रेस पार्टीचं संविधान केलं पाहिजे, कारण त्यांची संपूर्ण 2.5 वर्षाची कृती हे काँग्रेस दर्जिनी आहे. एखाद्या वेळी जर गरज पडली तर उद्धवजी ओवेसी सुद्धा युती करतील, ओवेसीशी. ही परिस्थिती येणार आहे उद्धवजीवर, याच्यात नवल नाही आहे. त्यामुळं काँग्रेस पार्टीचा पूर्ण अजेंडा म्हणजे या महाराष्ट्राला ज्यांनी खड्ड्यात टाकलं आणि खरं तर मताच्या लांगूनचारणाकरता देशाचा आणि महाराष्ट्राचे वाटोळे करणारा काँग्रेस, या काँग्रेसचा अजेंडा
संपूर्ण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा डावलून उद्धव ठाकरे हे काँग्रेसी झाले आहे आणि शरद पवारांच्या शरणी जाऊन त्यांनी संपूर्ण पक्ष उद्ध्वस्त केला आहे. काय मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. काय अधिकार आहे? कुठल्या अधिकारात मागणी करताय? का तुम्हाला तोंड आहे का? तुम्ही 2.5 वर्ष केलं काय आहे? तुम्ही जर आत्मपरीक्षण करा. हे खोक्याची भाषा याला सोपते का? ज्यांनी सत्तेमध्ये 65 वर्ष राहून सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता मिळवली, कधी डेव्हलपमेंटचा विचार केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने कधी बारामती शहराच्या बाहेर विकास केला नाही. बारामती शहर म्हणजे विकास आहे का? आज त्या भागातले गावं बाहेर राज्यात काय जायला पाहत आहे? याचं कारण कोण आहे? 45 वर्ष सरकार चालवले, पण तुम्ही विदर्भाचा विकास करू शकले नाही. तुम्ही समृद्धी महामार्ग बांधू शकले नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना करू शकले नाही. पांढरण योजना केल्या नाहीत. या ग्रामीण महाराष्ट्राला तुम्ही वेठीस घातलं आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे बारामती असं मॉडेल तयार केलं आणि बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला असं तुम्ही सांगितलं. आज खरं तर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आता हे बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड ताकदीने काम करतायत. शिंदे फडणवीसजीच्या नेतृत्वामध्ये 20x20ची मॅच चालू आहे. बुलेट ट्रेन चालू आहे. समृद्धी महामार्गाची हायस्पीड चालू आहे. त्यामुळं आता यांच्या पायाखालची वाळू गेली आहे. 2.5 वर्षात काही केलं नाही आणि म्हणून आता हे या ठिकाणी बावचळले आहेत. यांना वाटतं आहे की शिंदे फडणवीस सरकार या स्पीडनं चाललं, आम्ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून वेगवेगळे नरेटिव्ह सेट करून म्हणजे भावनात्मक मुद्द्याचा आधार घेऊन या ठिकाणी या महाराष्ट्राला कन्फ्यूज करताय. जनता कन्फ्यूज होणार नाही. जनतेने ग्रामपंचायतच्या निकालामध्ये जनतेने दाखवून दिलं कि आम्ही शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने आहेत. सर, मेडिकल साहब का कहना है कि समृद्धि महामार्ग जो है विदर्भाचे संपूर्ण महाराष्ट्राचे मी आकडे घेतले आहे. 1003 पैकी मी तुम्हाला सांगितलं 513 भाजप आहे, 140 एकनाथ शिंदेजी आहे. बाकी काँग्रेस तर 100च्या आतमध्येच आहे. अपक्ष काँग्रेसपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळं सर्वात मोठा पक्ष भाजप राहणार आहे. शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये भाजप आणि शिंदेजी यांचे जवळपास 3500-4000च्या वर सरपंच निवडून येतील. माझ्या दाव्याने आहे. मी पूर्ण जिल्ह्यात दौरा केला आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. माझा दावा आहे की 3500च्या वर ग्रामपंचायती वर निवडून येतील असा माझा दावा है. सर, समृद्धि महामार्ग को लेकर मेडिकल साहब का आरोप है कि ये काम उनके इसमें ज्यादा हुआ है. छोटा सा बच्चा लेकर 2.5 महीने का बच्चा लेकर सरोज जी अहिरे जो है देखिए, समृद्धि मार्ग होते हुए नागपुर पहुंची है. उसके साथ में मतलब उन्होंने ये कहा कि समृद्धि मार्ग इतनी जल्दी मतलब शुरू करने की क्या मोदी सरकार को जल्दी थी? ऐसे में जो है समृद्धि महामार्ग पर किसी प्रकार की व्यवस्था नहीं थी, पानी की व्यवस्था. कौन सी पार्टी की है? वो अपने राष्ट्रवादी कांग्रेस. वो बोले ऐसे ही बोलेंगे. शौचालय की भी व्यवस्था नहीं थी, पानी की भी व्यवस्था नहीं है. ऐसे में आप कुछ मतलब सुविधाएं करने वाले हैं क्या? ऐसे में आप कुछ सुविधाएं करेंगे? भाजपच्या पदाधिकारी संबंधित व्यक्ती विकल्या गेली. जे काही कायदेशीर बाब असेल ती कायदेशीर बाब सरकार ठरवेल. त्यामध्ये कायदेशीर बाबी निर्णय होईल. सर, जिस प्रकार से महानगर में कोई प्रकार के सर कोई व्यवस्था नहीं उसके बाद. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच वेळेस उमेश कोल्हेंची जी हत्या झाली त्या हत्येमागे उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या CP आरती सिंग यांना फोन केला होता की त्या ठिकाणी ती केस रॉबरीमध्ये कन्वर्ट करा. आणि जेव्हा 1 महिना त्याचा तपास चालला आणि अमरावतीच्या CPनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्या सांगण्यावरून आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सांगण्यावरून ते हत्याचं प्रकरण रॉबरीमध्ये कन्वर्ट केलं. आणि तेव्हा तो परिवार जेव्हा मला भेटला त्याची पूर्ण माहिती घेतली की उमेश कोल्हेंनी हिंदुत्वाच्या फेवरमध्ये नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यामुळं त्यांची भर चौकामध्ये हत्या करण्यात आली. ती माहिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांना दिली आणि NIAच्या माध्यमातून तपास मागितला. आज NIAने काल जे आरोपपत्र जे दाखल केलं त्याच्यामध्ये पूर्ण पर्दाफाश झालेला आहे की उमेश कोल्हे यांच्या प्रकरणामध्ये यांची जी हत्या झाली आहे ती नुपूर शर्मा याची पोस्ट फेवरमध्ये केल्यामुळं हिंदुत्वाचा कुठेतरी समर्थन केल्यामुळं या ठिकाणी उमेश कोल्हेंची हत्या झाली. तर आज मी विधानसभेमध्ये मागणी करणार आहे की ज्यांनी फोन करून
हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, अशा उद्धव ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे आणि जे CP आरती सिंग त्या ठिकाणी होत्या त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. जर देशाच्या गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं नसतं तर ही केस रॉबरी म्हणून बंद झाली असती आणि त्या ठिकाणी कुठंतरी महाविकास आघाडी सरकार त्या कोल्हे प्रकरणावर कुठंतरी पर्दाफाश केला असता. पण आज खऱ्या अर्थाने NIAने जो निर्णय दिला, जे आरोपपत्र जे दाखल केलं त्यामध्ये कोल्हे परिवाराला तर न्याय मिळालाच, पण ह्या अशा प्रकारे खुलेची हत्या झाली त्या प्रकरणात सुद्धा बाहेर काढण्याचं काम NIAने केलं. म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचे धन्यवाद देतो की कोल्हे प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने कोल्हे कुटुंबाला न्याय मिळून दिला. जे निकाल येत आहे, शिवसेनेचे सरपंच जे जनतेतून निवडून आलेले अतिशय मोठ्या प्रमाणावर निवडून येत आहे. कारण अजून सगळे निकाल लागलेले नाही. ग्रामीण भागातले कित्येक ठिकाणी सरपंच वेगळ्या गटाचा आणि मेजॉरिटी खाली वेगळ्या गटाची अशी स्थिती झालेली आहे. परंतु काही लोक दावे करतील आमचे एवढे आले त्यांचे एवढे आले. मला आता पत्रकार भेटले, मी त्यांना एवढंच सांगितलं की जर संख्या जाणार असाल तर ते किती लोक कोणत्या गावातून आले हे क्लिअर करावं. शिवसेना ही सगळी भूमिका 3 वाजेनंतर क्लिअर करेल. परंतु एवढं तुम्हाला सुस्पष्ट सांगतो की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे सरपंच मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत. थँक्यू. मध्ये सन्माननीय सदस्य अतुल भातखळकरजी यांनी जी लक्षवेधी मांडली, या देशाला एका अर्थाने शर्मेने मान खाली घालायला लावेल अशा पद्धतीने श्रद्धा वालकर या एका भगिनीचे तुकडे तुकडे करून खून करण्यात आला आणि आरोपी आफताब या सगळ्या प्रकरणाची दिल्ली पोलीस चौकशी करत असली तरी सदर विषयावर प्रश्न उपस्थित करताना मी अशी भूमिका मांडली की ज्या पद्धतीचा घटनाक्रम आहे तो घटनाक्रम हे स्पष्ट करतो की या प्रकरणाची अतिशय सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. याचं कारण स्वतः सरकारने दिलेल्या उत्तरामध्ये सरकारने कबूल केलं 23 नोव्हेंबरला त्या दिवशी तिची मारहाण झाली होती. तिची मारहाण ज्या वेळेला झाली होती हे ज्या वेळेला पोलीस कबूल करतात उत्तरामध्ये, त्यावेळेला त्या सरकारनेही कबूल केलं. तर याचा अर्थ सर्वोच्च न्यायालय निर्भया सिंग आणि शक्ती या कायद्यानुसार सेटलमेंटला स्कोपच राहत नाही, चर्चाच राहत नाही. आणि त्यामुळे मी मागणी केली की याचा अर्थ जी भीती सन्माननीय अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली यात राजकीय हस्तक्षेप आहे हे स्पष्ट होते. नंबर 1. नंबर 2, 1 महिना दिरंगाई त्या तक्रारीनंतर तिची तक्रार मागे घेण्याच्या समजुतीच्या प्रकरणात 1 महिन्याची दिरंगाई आहे. आणि नंबर 3, प्रत्यक्ष अर्ज मागे घेण्याच्या त्या जबाबामध्ये ज्या तारखा डिसेंबर 19 तारखेच्या लिहिल्या आहेत त्याच्यात खाडाखोड आहे. याचा अर्थ तक्रार मागे घेणाऱ्या जबाबामध्ये खाडाखोड, 1 महिन्याची दिरंगाई आणि प्रत्यक्षामध्ये जे प्रकरण समजूतदारीचं असूच शकत नाही, गुन्हा रजिस्टर करणारच आहे, त्यामध्ये सेटलमेंट. त्यामुळे याची व्याप्ती मोठी आहे आणि म्हणून विशेष अधिकाऱ्यांची पथक चौकशीसाठी नियुक्त करावं अशी मागणी मी केली. त्यावर माननीय गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी अशी विशेष पथक चौकशीसाठी नेमली जाईल. कालबद्ध पद्धतीने त्या चौकशीचा रिपोर्ट हा या सदनासमोर येणाऱ्या पुढच्या अधिवेशनासमोर मांडला जाईल. या पद्धतीचं उत्तर दिलं. आमचं तर मतच आहे राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात आहे. याचं कारण तत्कालीन उद्धव ठाकरेजींच्या सरकारमधल्या घडलेल्या गोष्टी हे त्याला बळ देणार आहे. विशिष्ट समाजावर, हिंदू समाजावर ज्या वेळेला अशा पद्धतीच्या किंवा राष्ट्रीय मुद्द्यांवरच्या गुन्हे समोर आले त्यावेळेला तत्कालीन सरकारने गुन्हा रजिस्टर न करणं किंवा दिरंगाई करणं किंवा समाजाची मागणी मान्य न करणं या पद्धतीची उदाहरणं स्पष्ट दिसतात. ज्यामध्ये पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने ती केस CBIला न देणं, मेहक प्रभू नावाच्या एका भगिनीने
महिलेने त्या ठिकाणी फ्री काश्मीर ही देशविरोधी एका अर्थाने भूमिका घेतल्यानंतर तिच्यावर FIR न करणं आणि बरोबरीनेच शर्जील उस्मानी दिल्लीवरून आला आणि हिंदू सडक्या मनोवृत्तीच्या आहेत या पद्धतीचं भाषण केल्यानंतर सुद्धा त्यावर FIR न होणं या पूर्व घटना स्पष्ट करतात की तत्कालीन सरकारच्या काळामध्ये हिंदू किंवा हिंदूवरच्या अन्यायाच्या बाबतीत तक्रारी रजिस्टर न करण्याची परंपरा आहे आणि त्यामुळे याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे असा आमचा दावा आहे. इतना बड़ा आज सदन में सम्माननीय सदस्य अतुल भातखळकर जी ने एक कॉलिंग अटेंशन मोशन मूव किया और उसमें पूरा देश जिस घटना से शर्म के मारे उसकी गर्दन झुक जाए इस प्रकार का मर्डर ये श्रद्धा वालकर इस बहन का आफ्ताब नाम के आरोपी ने किया और उस विषय पर जो लक्ष्यवेधी कॉलिंग अटेंशन था उस पर मैंने सदन में सवाल उठाया और मैंने मांग की इसमें कहीं ना कहीं राजकीय हस्तक्षेप पॉलिटिकल इंटरफेरेंस तब के उद्धव ठाकरे सरकार का दिखता है क्योंकि सदन में जो रिप्लाई दिया गया उस रिप्लाई में ही स्पष्ट किया गया है कि 23 नवंबर को श्रद्धा वालकर को मारपीट हुई थी. ये प्रश्नांकित नहीं है. ये जब मारपीट हुई थी तब उसके बाद कोई मौका ही नहीं बचता कि FIR रजिस्टर ही करना पड़ेगा. सुप्रीम कोर्ट के जजमेंट्स हैं, निर्भया का जजमेंट है, शक्ति कानून है. बावजूद उसके तत्कालीन पुलिस के डिपार्टमेंट ने इसमें सेटलमेंट की बातें की है. उसमें राजकीय दबाव क्यों था? हमने इस बात को भी सदन में उजागर किया है कि सेटलमेंट वाला यह प्रकरण नहीं था. इस पे FIR तभी भी होना चाहिए था, नहीं हुआ. नंबर 2, 1 महीना सेटलमेंट की बातचीत चली है. नंबर 3, सेटलमेंट के लिए जो स्टेटमेंट लिया गया उस स्टेटमेंट में भी तारीख लिखते समय कहीं ना कहीं वहाँ पर ओवर राइटिंग किया गया है. ये तीनों चीज़ें स्पष्ट करती है कि यहाँ पर कुछ न कुछ पुलिस पर दबाव था या पुलिस की कार्रवाई सही नहीं थी और उसकी जांच करने के लिए स्पेशल ऑफिसर्स का यानी पथक नियुक्त किया जाए. और उस प्रकार की हमारी मांग माननीय गृह मंत्री और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने मान्य कर ली और विशेष स्पेशल ऑफिसर्स का स्क्वाड इस पर इंक्वायरी करेगी और अगले सदन के पहले इसका रिपोर्ट भी देगी. महाराष्ट्रामध्ये जल्लोष सुरू आहे. आत्ता जे निकाल आले त्या निकालामध्ये जो ट्रेंड आहे 3,500च्या वर ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी समर्थित येत आहे. 1,000च्या वर ग्रामपंचायती शिंदेजीच्या निवडून येत आहे आणि शिंदे फडणवीस सरकारच्या समन्वयाने जे सरकार सुरू आहे या सरकारचं प्रतिबिंब ग्रामीण महाराष्ट्रात उमटत आहे. जनतेतून थेट सरपंच हा जो निर्णय सरकारने घेतला त्याचं हे प्रतिबिंब आहे आणि मला वाटतं की आज संपूर्ण महाराष्ट्र भगवामय झाला आहे. शिंदे फडणवीसजीच्या नेतृत्वात मोठा विजय मिळाला आहे आणि हा खरं तर ऐतिहासिक विजय आहे. पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये हा विजय मिळतो आहे. मी सर्व महाराष्ट्राच्या मतदारांचं भारतीय जनता पार्टीकडनं अभिनंदन करतो. आपलंही सर्वांचं अभिनंदन करतो की मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या ठिकाणी खरं तर महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीस सरकारचा विकास आपण पोहोचवला. खरं तर मीडियाचेही मी आभार मानतो. ज्या प्रकारे निवडणुकीचे रिझल्ट येत आहेत आमची खात्री आहे की जवळजवळ 4,300 7,000च्या आसपासच्या ग्रामपंचायती आहेत. त्याच्यापैकी भाजप आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची बाळासाहेबांची शिवसेना 4,300पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये यश मिळवेल. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर होत नसतात आणि त्याच्यामुळे अनेक लोक चुकीचे जे दावे करतात. मागच्या वेळेलासुद्धा आम्ही दाखवून दिलेलं होतं की जेवढा दावा करण्यात आला त्याच्या दुप्पट आमचे सरपंच निवडून आलेले होते आणि भाजपचे सुद्धा आलेले होते. पुन्हा एकदा आम्ही हे सिद्ध करून दाखवू. आज विधानसभेमध्ये जे कामकाज सुरू आहे
त्या संदर्भात मला एवढंच सांगायचं आहे की विदर्भाचं जे अधिवेशन असतं, नागपूरचं जे अधिवेशन असतं, हे विदर्भाच्या जनतेला न्याय मिळावं या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. आणि अशा वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे अधिवेशनाचं कामकाज पूर्ण वेळ चालावं अशी शासनाची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी जर असं चाललं नाही तर जे निर्णय घ्यायचे असतात सरकारला, विशेषतः विदर्भाच्या संदर्भात, त्यालासुद्धा कुठेतरी बाधा निर्माण होते. त्याच्यामुळे माझी विनंती आहे सरकारच्या वतीने की जे काय करायचे चर्चेच्या माध्यमातून करा, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. आजसुद्धा सकाळच्या वेळेला विधानसभेचं काम काही काळ बंद पडलेलं होतं. विधान परिषदेचं काम तर एका क्षुल्लक गोष्टीसाठी काय झालेलं होतं की 75 सालामध्ये अनेक अतिक्रमणं नागपूर शहरामध्ये झालेली होती आणि तत्कालीन शासनाने GR काढून ही सगळी नियमित केलेली होती. आणि ह्या नियमित केलेल्या ज्या एकंदर 35 प्रकरणं होती याच्यामध्ये 34 लोकांकडून पैसे भरून घेण्यात आलेले होते आणि NITने एक प्रकरण रोखून धरलेलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये सर्वांना समान न्याय देणं ही भूमिका कुठेही चुकीची नव्हती. याच्यामध्ये कोर्टामध्ये कुठलेही कोर्टाचे आदेश प्राप्त झालेले नव्हते किंवा कोर्टाने कुठली कमिटी नेमल्याचं सुद्धा निदर्शनाला आणून देण्यात आलेलं नव्हतं. ज्यावेळेला कोर्टाने अशी समिती नेमली असं निदर्शनाला आणल्यानंतर हा सुद्धा निर्णय हा त्या ठिकाणी रद्द करण्यात आला. आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो कोर्टाला ते पूर्ण अधिकार असतात निर्णय घेण्याचे. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर सुद्धा काहीतरी गोंधळ निर्माण करायचा, योग्य असं उत्तर माननीय आमचे डेप्युटी CM आदरणीय फडणवीस साहेब यांनी दिलेला आहे. आणि याच्या पलीकडे सुद्धा जो गैरसमज निर्माण केला जातो त्याचं लोकांना त्याची माहिती मिळावी म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जो निर्णय तत्कालीन शासनाने घेतला त्यावेळेला हे जे एकंदर मॅटर आहे 2075 सालातलं होतं आणि कागदोपत्री 2081मध्ये NITने ही जमीन ताब्यात घेतलेली होती. परंतु प्रत्यक्षात ताबा NITचा कधीही नव्हता आणि त्याच्यामुळे तत्कालीन जे मालक होते त्यांनी जमिनीची विक्री केलेली होती. आणि त्याच्यानंतर हे प्रकरण शासनाकडे आलं आणि त्याच्यानंतर 2007मध्ये गुंठेवारीचा निर्णय झालेला होता. आणि ह्या निर्णयाप्रमाणेच्याच अनुषंगाने जे निर्णय घेण्यात आले होते त्या 35 प्लॉटपैकी हा एक प्लॉट होता, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे सर्वांना समान न्याय देणं हे जर चुकीचं असेल तर आता तर सरकारने हे सुद्धा जाहीर केलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुंठेवारी पद्धतीने जमिनी ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेल्या आहेत त्या सर्वसामान्य लोकांना दिल्या जातील. हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकरणामध्ये लोकांच्या समोर चुकीचं चित्र नेण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून चाललेला आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे. आणि ह्याच्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स हे आमच्याकडे आहेत. थँक्यू. कैमरामैन ललित के साथ चांदनी पाठक, MNS न्यूज़. ये है MNS न्यूज़ नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज़.